जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पोटच्या लेकराप्रमाणे पिकांना हाताने पाणी घालण्याची वेळ, विहिरी कोरड्या, हंडाभर पाणी आणून पिके जगवण्याचा बळीराजाचा संघर्ष। 4-5 दिवसांत पाऊस न झाल्यास खरीप हंगाम धोक्यात जाण्याची भीती। पावसाभावी नंदुरबारात पिके करपू लागली, शेतकऱ्यांची चिंता वाढली। पावसाने पाठ फिरवल्याने नंदुरबारच्या शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर, बळीराजा हवालदिल। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढवले आहे। पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवड पूर्ण केली होती, मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने आता उगवलेली पिके करपू लागली असून ती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः आपल्या हाताने शेतातील पिकांना पाणी घालण्याची वेळ आली आहे। अनेक भागांतील विहिरीही तळ गाठू लागल्याने शेतकरी बाहेरून हंडाभर पाणी आणून पोटच्या लेकराप्रमाणे पिकांना पाणी घालून पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत। हवामान विभागाने 15 जूनपर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी लागवड केली होती। मात्र जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही। येत्या 4 ते 5 दिवसांत पाऊस झाला नाही तर उभी पिके वाचवायची कशी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। ऐन खरीप हंगामात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजावर पुन्हा एकदा संकटाचे सावट गडद झाले असून या नैसर्गिक संकटातून मार्ग कसा काढायचा याची चिंता आता प्रत्येक शेतकऱ्याला सतावत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
दुबार लागवड करून बी खर्च भरून निघणार नाही ना, कारण कापूस लेट झाला म्हणजे उत्पन्नात घट होतेच. आता लावलेला कापूस जर जगला असता तर उत्पन्न निघतं व्यवस्थित. उत्पन्न निघाल्यावर बी पिकाला भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असते. उशिरा जर लागवड केली तर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो, त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. लवकर लागवड झाली तर उत्पन्न बऱ्यापैकी येते. हिवाळा लागण्याच्या आधी 90 दिवसाचं पीक असतं कापसाचं, तर ते उत्पन्नात त्याचा भर निघून येते. सध्या तर परिसरात कुठंच पाणी नाही. आजच्या घडीला प्यायला सुद्धा पाणी भेटत नाही अशी परिस्थिती आहे. अजून 8 दिवस जर पाणी नाही आला तर गावांमध्ये सुद्धा प्यायला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती या नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यामध्ये आहे.